नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे विक्रांत किती खालच्या थराला पोहोचलेला आहे. त्याचा इरादा पूर्ण होतो, ऊर्जाचा अपघात करवतो आणि ऊर्जाला एवढी इजा पोहोचवली आहे त्याने. खरं तर इतक्या खालच्या लेवलला तो माणूस पोहोचलेला आहे. त्याचबरोबर ऊर्जा आणि शौर्य या दोघांचीही डिनर डेट असते, लंच डेट असते आणि लंच डेटला दोघंही भेटलेले असतात. तेव्हा मात्र ज्या पद्धतीने ऊर्जा आणि शौर्य हे सगळं करत आहेत तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे ऊर्जा शौर्यला म्हणते की शौर्य मला ना खरंच असं वाटलं होतं की या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट करायची आहे आणि ते म्हणजेच काहीही झालं तरीही ऊर्जाचं असं म्हणणं होतं की शौर्य या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना उगीच वेळ घालवण्यापेक्षा ना मी स्वतःच घेऊन आले. म्हणजे मला असं वाटलं की मी स्वतः जर घेऊन आले तर आपल्याला हे सगळं जेव्हा करता येईल आणि आपण एकत्र खाऊ शकेल, वेळ घालवता येईल असा ऊर्जाचा विचार असतो आणि दोघंही लंच डेट खूप छान पद्धतीने एन्जॉय करतात. तर हे सगळं जे काय आहे ते कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर विक्रांतने धमकी दिली आहे. इकडे हर्षवर्धनने एक नवीन डाव टाकलेला आहे. तर दिग्विजय शिर्केने आता स्वतःच्याच मुलाचा बळी द्यायचं ठरवलेलं आहे आणि त्याची वाट लावायची ठरवलेली आहे. हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता शौर्य हर्षवर्धनला म्हणत असतो की डॅड ह्या फाईल, हर्षवर्धन फोनवर बोलतच आलेला असतो. शौर्यला म्हणतो की शौर्य त्या सगळ्या फाईल रेडी झाल्यात का? तेव्हा शौर्य सांगतो की हो. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो की एक महत्त्वाची गोष्ट तुला सांगायची होती ती म्हणजे दाभोळकर असोसिएट जे आहेत ना त्यांची फाईल रेडी करायला घे, कारण केस उद्या बोर्डावर येते आणि आपल्याला त्याचं काम करायचं. तेव्हा मात्र इकडे शौर्य म्हणतो की डॅड लंच करून येऊ का? हर्षवर्धन म्हणतो की नाही नको, इथेच कर, इथेच मागव आणि इथेच लंच कर. तेव्हा शौर्य म्हणतो की डॅड तेवढ्यातच हर्षवर्धनच्या फोनवरती एक प्रायव्हेट नंबर लिहिलेला नंबर आहे, त्याचा फोन आलेला असतो. हर्षवर्धन म्हणतो की काम झालं, काही कोणाला संशय? तेव्हा शौर्य हर्षवर्धनला म्हणतो की डॅड, शौर्यला हर्षवर्धन सांगतो की जा तू, ये जा लंच करून ये जा. आता काही करून ह्या मुलाला मध्ये कशाला येऊ द्यायचं हा विचार हर्षवर्धनच्या डोक्यात सुरू झालेला असतो. म्हणून हर्षवर्धनने शौर्यला सांगितले की तू जाऊन ये, काही हरकत नाहीये, तू बिंदास्त जाऊन ये असंही सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी म्हणजेच आता हर्षवर्धनने सांगितल्या पद्धतीने शौर्य हा जायला निघालेला असतो आणि त्यासोबतच हर्षवर्धन फोनवर बोलत असतो. काय झालं, सगळं रेडी झालंय, व्यवस्थित झालंय, आपण ठरवल्या पद्धतीने, शत्रूला काही संशय? तेव्हा तिकडून त्याला अपडेट्स मिळत असतात की नाही, शत्रूला वगैरे कोणताही संशय आलेला नाही. आता हर्षवर्धन पुढच्या गोष्टी मॅनेज करायला सुरुवात करतो. हर्षवर्धन म्हणतो की काय झालं, हा हर्षवर्धन जहागीरदार आहे, हा कायद्याच्या पटावर असला तरीही तो वजीरही तोच आहे, राजाही तोच आहे, घोडाही तोच आहे, त्याला हरवणं तेवढंच सोपं नाही. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आता हर्षवर्धन म्हणत असतो काहीही झालं तरी बदला तर घेणार आहे पण कळणारही नाही, असं हर्षवर्धन आता स्वतःच बोलत असतो. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की विजय या तीर्थाकडे आलेले असते. तीर्थाला म्हणत असते बरं वाटतंय ना, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होईल ना, आता काळजी करायची गरज नाही, सगळं टेन्शन सोडून दे. तेव्हा तीर्था हा एवढंच चालू असतं. तीर्थाच्या फोनवरती ऊर्जाचा फोन येतो. आता ऊर्जाचा फोन आलेला असतो, तीर्थाचा फोन विजयाने काढून घेतलेला असतो आणि तिला म्हणत असते की अजिबात नाही, फोन उचलायचा नाहीस तू. तीर्था म्हणते की मॉम फोन दे, अगं ऊर्जा वहिनीला काळजी वाटत असेल ना माझी म्हणून तिने फोन केलाय, फोन दे. विजया म्हणते मी सांगितले ना फोनवरती बोलायचं नाही म्हणजे नाही. तेव्हा तीर्था म्हणते प्लीज मॉम, मी तुला काहीतरी सांगते, असं नको करूस, तू फोन दे माझ्याकडे. तेव्हा मात्र विजया म्हणत असते की नाही, मी तुझ्याकडे फोन देणार नाही म्हणजे नाही, कारण तू काय करणार आहेस ते मला चांगलंच माहिती आहे. त्यावरती तीर्था म्हणत असते की मॉम ऐकून घे माझं, तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहेस, जरा ऐकून घे, समजून घेण्याचा प्रयत्न कर. तेव्हा विजय ऐकायलाच तयार नसते. तीर्थाने सरळ सरळ आता मोबाईल काढून घेतलेला असतो, फोन उचललेला असतो आणि इकडे ऊर्जा म्हणत असते तीर्था तुला बरं वाटतंय ना, सगळं व्यवस्थित आहे ना? तेव्हा ऊर्जाला तीर्था सांगते की हो वहिनी, खरंच तुझे आणि दादाचे कसे आभार मानू ना तेच मला कळत नाहीये. म्हणजे मला कळतच नाहीये की काल रात्री तू रात्रभर माझ्यासोबत थांबले, मला खरंच बरं वाटलं. या सगळ्या गोष्टी फक्त तुझ्यामुळं आणि तुझ्यामुळंच झालेल्या आहेत.
नाहीतर खूप अवघड झालं असतं, असं इकडे तीर्था सांगत असते. आणि त्याच वेळी तीर्थाला पाहून ऊर्जा म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तेव्हा तिला एवढंही सांगत असते की काहीही झालं तरीही सगळ्या गोष्टींचा विचार करणं सोडून दे, आम्ही आहोत ना सगळे, असं म्हणत आता ती बोलायला सुरुवात करते. इकडे तीर्था म्हणत असते की हो वहिनी, विजयाला खरं तर एवढा राग आलेला असतो, तिला ही गोष्टच पटलेली नसते की काय करू आणि कसं करू. कारण काहीही झालं तरीही ही मुलगी ऐकायलाच तयार नाहीये. मी किती वेळा हिला समजवण्याचा प्रयत्न करते, किती वेळा हिला सांगण्याचा प्रयत्न करते, पण या मुलीला माझं ऐकूनच घ्यायचं नाहीये, हे लक्षात आलेलं असतं. आणि त्याच वेळी इकडे तीर्था म्हणत असते की मॉम, खरंच मी तुला सांगते, तू चुकीचा अर्थ घेतेस. तेव्हा विजया तिला म्हणत असते की आता तुला काल आलेली ती ऊर्जा महत्वाची वाटायला लागली का? म्हणजे मी तुला इथे विचारते एवढा वेळ झालं, पण तुला त्याचं काही पडलेलं नाहीये. तुला फक्त याच गोष्टी महत्वाच्या आहेत. मला फक्त हा हू करून उत्तरं देत होती. तिला कसं सगळं सांगितलंस ग? असं म्हणत आता विजयाने एक वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. विजयाचं असं म्हणणं असतं की तुला वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही तू आत्ता जे काही वागलेली आहेस ना, ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यावरती विजयाला आता तीर्था म्हणत असते की मॉम जरा शांत होतो, कारण तू चुकीच्या पद्धतीने विचार करत आहे या सगळ्या गोष्टींचा. कारण तुला असं वाटत आहे म्हणून तुझ्याच मनात ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तेव्हा विजया म्हणत असते म्हणजे आता माझ्या वाटण्याने न वाटण्याने काय होणार आहे? तेवढ्यातच तिथे आजी येते आणि म्हणू लागते की अगं काय चाललंय तुमच्या दोघींचं? शांत हो जरा विजया, कारण मुलगी कोणत्या संकटात आली आहे, काय झालंय याचा तरी विचार कर. तुझ्या लक्षात येतंय का काय झालेलं आहे ते? असं म्हणत आता तिची समजूत घालत असते. आजी म्हणत असते अगं बघ ना, जरा तरी कृतज्ञ असावं माणसाने. त्या ऊर्जाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तीर्थाचा जीव वाचवला. तिचे हात सुद्धा त्याच्यामध्ये भाजले. दोघं जण खरं तर फिरायला गेलेले होते, पण तिथून ते माघारी आले. कोणासाठी आले आणि हे सगळं तुझं काय चाललेलं आहे? तू काय विचार करते? बरं आता ते सगळं जाऊ दे, तुझ्या मुलीच्या मनस्थितीचा तरी विचार कर. कारण तुझ्या डोक्यात हे सगळं काय सुरू आहे? तुझ्या डोक्यात जराही येत नाहीये का की या सगळ्यामुळं तीर्थाला काय त्रास होतोय, तीर्थाची कंडिशन काय होतीये, हे सगळं तुझ्या डोक्यात येतच नाहीये का? जरा विचार कर ना तिच्या मनस्थितीचा. तेव्हा तीर्था म्हणत असते मॉम, खरं सांगू का, मी ऊर्जावाहिनीला खोटं बोलले. खरं तर मला ना खूप भीती वाटते त्या विक्रांतची, कारण तो काही करू शकतो ग. तेव्हा आजी म्हणते की हे बघ, मी हर्षवर्धनशी बोलून घेते, अजिबात काळजी करायची गरज नाही आणि त्याला घाबरण्याची तर मुळातच गरज नाही. कारण काहीही झालं तरीही आता तू या गोष्टींचा अजिबात विचार करू नको, आम्ही सगळेजण आहोत ना, अशी समजूत आजीने आता तीर्थाची घातलेली आहे. त्यानंतर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता दिग्विजय शिर्के कुठे आहे, चिरंजीव कुठे आहे तुमचा, असं म्हणत आता बोलायला सुरुवात करत असतो. तो इकडे सुवर्णाला विचारत असतो की तुमच्यामुळे झालंय, तुमचं लक्षच नाहीये ना या सगळ्या गोष्टींकडे, म्हणूनच तर हे सगळं झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात, असं म्हणत ते ओरडायला सुरुवात करतात. तेव्हा लगेचच समजवायला लेक येते आणि म्हणते की अहो डॅड, तुम्ही तिला काय बोलताय, अहो असं काय करताय? तेव्हा तो म्हणतो बरोबर आहे, कसं आहे माहिती आहे का, बापाचं काळीज आहे ना, विचार केला होता ना की काय झालंय, पोराचं कसं झालं असेल, ठीक असेल ना, म्हणून विचार केला होता की पोराच्या बाबतीत काहीतरी केलं पाहिजे. आणि हा विचार मनात आलेला होता आणि म्हणूनच ठरवलं होतं की जाऊन त्याला भेटावं, बोलावं आणि तुम्ही त्यांचीच बाजू घ्या. आताही तुम्हाला तेच वाटत आहे. काल त्याने माझा गळा पाटोळे पाहतच असतो, कारण पाटोळेला काही माहीत नाही आहे की गळा दाबलाय का अजून काय केलंय ते, पाटोळे पाहतच राहतो. इकडे दिग्विजय मात्र म्हणत असतो की कसं आहे, पोटचं पोर आहे ना, काळजी वाटत होतं, भेटावं, बोलावं, कारण काल त्याला खूपच वाईट बोललो, असं म्हणत ते बोलत असतात. आता मी विक्रांत कुठं आहे ते बघा बरं, पाटोळे शोधा, असं बोलत राहतो. तेव्हा पाटोळ्यांना आता दिग्विजय शिर्के म्हणतात की तुम्हाला ते माकडाची आणि माकडाच्या पिलाची गोष्ट माहिती आहे का? पाटोळे म्हणतात की नाही, काय झालं? तेव्हा आता दिग्विजय शिर्के सांगायला सुरुवात करतो की ती गोष्ट अशी आहे की तुम्ही विचारही केलेला नाही. कारण माकड असताना एका पाण्याच्या टाकीमध्ये अडकतं, त्याच्याबरोबर त्याचं पिल्लू असतं छोटं, दोघंही त्याच्यामध्ये अडकलेले असतात. पाणी आता पिलाला लागेल म्हणून माकड उचलून पिलाला घेतं, पाणी वरती येऊ लागतं, माकड उचलून पिलाला खांद्यावर घेतं, पिल्लू पाण्यात बुडेल या भीतीने माकड त्याची काळजी घेत असतं. त्यानंतर काही महत्त्वाच्या गोष्टी घडतात, त्या म्हणजे पाणी गळ्यापर्यंत येतं, माकड उचलून त्या पिलाला डोक्यावरती घेतं. इकडे विक्रांतची मात्र वेगळीच कंडिशन सुरू असते. तो त्याच्या लाडक्या मित्रांबरोबर एन्जॉय करत असतो. आवाज वाढव, डीजे तुला आईची शपथ आहे या गाण्यावरती बेधुंद होऊन नाचत असतो. त्याचे मित्र म्हणत असतात अरे काय झाले, काय झालंय,
तेव्हा विक्रांत मात्र म्हणत असतो की काय होणार आहे, माझा बाप मेला रे काल, संपलं, श्राद्ध घातलं त्याचं मी काल. इकडे दिग्विजय शिर्के मात्र विचार करत असतात. ते म्हणत असतात की कसं आहे, जेवढा पाणी नाकातोंडात जातं, आता आपण संपणार आहे ही भीती वाटते, तेव्हा तेच माकड त्या माकडाच्या पिल्लाला पायाशी ठेवतं आणि त्याच्या अंगावर पाय देऊन ते बाहेर येतं. म्हणजे लक्षात आलं का, मलाही तेच करावं लागणार आहे. म्हणजेच विक्रांतमुळं दिग्विजय शिर्के अडचणीत येणार आहे. ही गोष्ट जर का त्रासदायक ठरली तर विक्रांतची वाट लागणार आहे, हे दिग्विजयने ठरवलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांत रडायचं नाटक करू लागतो. तो म्हणत असतो की हे सगळं माझ्यामुळे झालंय, या सगळ्याला मी जबाबदार आहे, या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो की या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे झालेल्या आहेत, या सगळ्याला मी जबाबदार आहे, तर मला माझ्या मुलाच्या बाबतीत विचार करावाच लागणार आहे. आणि इकडे विक्रांत म्हणत असतो की चला, आता मला स्वातंत्र्य मिळाले, आता मी सोडत नसतो कोणाला, काहीही झालं तरीही मी शांत राहणार नाही, कारण ज्यांनी ज्यांनी हे सगळं केलंय त्यांना सोडणार नाही. पहिलं त्या हर्षवर्धन जहागीरदारला आणि शौर्याला जन्माची अद्दल घडवणार आहे, त्यांची वाट लावणार आहे, हा विचार या विक्रांतच्या डोक्यात सुरू झालेला असतो. त्यानंतर इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे विक्रांत हे सगळं बोलत असतो आणि त्याच वेळी त्याचे मित्रसुद्धा त्याच्यासोबत असतात. ते म्हणत असतात की नाही, पहिलं त्या ऊर्जा शिंदेचा काटा काढ, कारण त्याने तिच्यामुळे हे सगळं झालेलं आहे, ती आपल्यामध्ये आली, ती पद्माला पण घेऊन गेली आणि हे सगळं तिच्यामुळे झाले, तिला सोडायचं नाही आहे, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र विक्रांत म्हणत असतो की बरोबर आहे, आजच तिला संपवतो. बरोबर आहे, म्हणजे एका दगडात दोन पक्षी, तिचा काटा काढला की तो शौर्य जहागीरदार पण झाला, गेला कामातनं, असं म्हणत आजच मी करतो. तुम्ही त्या पद्माला शोधा, कुठे ठेवले बघा, तिला एकदा आणलं ना की मग आपलं काम झालं. एकदा का ती पद्मा आली की मग आपण आपल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी मॅनेज करायला तयार. असा हा यांचा विचार सगळा चालू झालेला असतो. आणि कशा पद्धतीने कोणाची वाट लावायची, कोणाचं काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार सुरू झालेला असतो. त्याच वेळी इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ऊर्जा आणि शौर्य ऊर्जाने सांगितलेलं असतं मी कोर्टाच्या बाजूला असणार आहे. शौर्य तिला भेटायला येतो. शौर्य म्हणतो ऊर्जा म्हणते की शौर्य मला ना काही गोष्टी बोलायच्यात. तेव्हा मात्र शौर्य म्हणतो काय झालं, बोल ना ऊर्जा. तेव्हा ऊर्जा सांगू लागते की शौर्य, हे बघ, आपण कुठेही जायचं नाही, मी थालीपीठ आणलेलं आहे आणि हे थालीपीठ बसून आपण एकत्र खायचं आहे. तेव्हा शौर्य म्हणतो म्हणजे? तेव्हा ऊर्जा सांगते मला सांग, कुठे जाणाऱ्या पावसा पाण्याचं, चिखला पाण्याचं, आपल्या डोक्यात विचार येणार की काय करायचं, कसं करायचं आणि कुठं जायचं, त्या विचारात आपला वेळ संपून जाणार. त्यापेक्षा मी ठरवलं की आपल्याला एकमेकांसाठी वेळ देणं गरजेचं आहे आणि तो वेळ देण्यासाठीच मी हे सगळं केलेलं आहे. म्हणूनच मी इथे ना कोपऱ्यावरती थालीपीठ खूप छान मिळतं आणि मग तिथून थालीपीठ घेतलं आणि आलेली आहे, बाकी गोष्टींचा विचार करायची गरज नाही, असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा शौर्य म्हणतो पण अगं ऊर्जा, तुला एक गोष्ट सांगायची राहिली गं. अगं काय झालं माहिती आहे का, की माझा ना हात खूप दुखतोय, म्हणजे मला कळत नाही आहे की काय करू, इतक्या साईन केलेत, इतके स्टॅम्प मारलेत, म्हणजे मला कळतच नाही आहे की कसं करू आणि काय करू, माझा हातच उचलत नाही आहे गं, एवढ्या फाईल उचलल्या, एवढं सगळं केलं. आणि त्याचबरोबर तो सांगत असतो की काय करू. ऊर्जेच्या लक्षात आलेलं असतं. ऊर्जा पटकन घास घेते आणि शौर्याला भरवते. शौर्याला म्हणते की हे बघ, हे असं चालेल का, अशा पद्धतीने करूया का, असं म्हणत तिने त्याला घास भरवलेला असतो आणि त्याला सांगितलेलं असतं की हे घे, अजिबात काळजी करायची गरज नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत, हे सुद्धा सांगितलं जात असतं. आणि तेव्हा मात्र शौर्य म्हणत असतं खरंच, आणि दोघंही खुश झालेले असतात. शौर्य ऊर्जाच्या ओटांवरती बोट ठेवतो. ऊर्जा म्हणते काय झालं शौर्य, कशामुळे हे सगळं. तेव्हा शौर्य म्हणत असतो की काही नाही, असं म्हणत शौर्याने ती बोट स्वतःच्या तोंडावरती ठेवलंय आणि शौर्याला ती म्हणत असते की हे बघ शौर्य, हे सगळं जे काय आहे ना ते मला माहिती आहे, काहीही झालं तरीही आता एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती लक्षात ठेव, कारण तुला असं वाटत असेल की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडल्या पाहिजेत, पण नाही, काहीही असलं तरीही काही गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत आणि त्या महत्त्वाच्याच पद्धतीने झाल्या पाहिजेत. कारण आता बघ तू, अर्धवट नाही ठेवायचं जेवण. शौर्यसुद्धा तिला सांगू लागतो मी तुला तेच सांगतोय, अर्धवट नाही ठेवायचं जेवण,
असं म्हटल्याबरोबर इकडे शौर्य आणि ऊर्जा दोघांमध्येही सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर दोघंही बोलत असतात, दोघंही म्हणत असतात की हो, काही असलं तरीही आत्ता सध्या आपल्याला महत्त्वाचं काय आहे. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की काय झालं शौर्य. तेव्हा शौर्य म्हणत असतो की हे बघ, तुला माहिती आहे ना, आपण बाहेर गेलेलो, फिरायला गेलेलो, मी तुला एक ड्रेस दिलेला होता, आपण चहा घेतला आणि त्यानंतर तू तो ड्रेस आठवते का तुला, असं म्हणत दोघंही बोलत असतात. आणि त्याच वेळेस दोघांचंही बोलणं चाललेलं आहे आणि म्हणत असतात की तुला माहिती आहे ना, ते अर्धवट राहिले, असं शौर्य तिला सांगत असतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की विक्रांत शिर्के हा निघालेला असतो आणि त्याच्या डोक्यात फक्त एकच गोष्ट सुरू असते, ती म्हणजे आता या ऊर्जा शिंदेला सोडायचं नाही. आता या ऊर्जा शिंदेची वाट लावायची. आता मी तिला दाखवून देणार की काय करू शकतो, असं त्याच्या डोक्यात सुरू झालेलं असतं. आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो की मी कशा पद्धतीने वाट लावणार आहे ना, ते बघतच राहायचं आहे. हा विचार त्याच्या डोक्यात सुरू झालेला असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की काय हे, कधी होणार आहे माझं काम, असं म्हणत ती कोर्टातून निघालेली असते आणि पाठीमागून गाडी येते आणि तिला धडक लागते. ऊर्जा खाली कोसळते. इकडे शौर्य घरी पाहतो, ऊर्जा आलेली असते, तिची साडी खराब झालेली असते, हाताला मार लागलेला असतो. शौर्य तिला विचारतो की काय झालं ऊर्जा हे सगळं. तेव्हा ऊर्जा शांतच राहते, ऊर्जा काहीच नाही बोलत आहे. शौर्य म्हणतो ऊर्जा काय झालंय हे सगळं, मला कळेल का, काय झालंय, काय या सगळ्या गोष्टी कशामुळे झालेत, असं शौर्य तिला विचारत असतो. तेव्हा ऊर्जा म्हणत असते की नाही शौर्य, असं काही नाही झालेलं, असं शौर्यला ती सांगते. आणि मग ती सांगू लागते की मी जात होते आणि अचानक पाठीमागून एक गाडी आली आणि त्या गाडीने मला धडक दिली. आता मात्र शौर्यला धक्का बसतो. शौर्य म्हणतो काय, गाडीने तुला धडक दिली. तेव्हा ऊर्जा सांगते की हो, आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आता मात्र धक्का बसलेला असतो तो शौर्यला. या सगळ्याचा अर्थ काय आहे, हे सगळं काय झाले, कशामुळे झाले हे सगळं, असे अनेक प्रश्न पडलेले असतात. आणि त्याचवेळी इकडे शौर्य म्हणत असतो की काय नक्की कशामुळं घडले हे सगळं, काय अर्थ या सगळ्याचा. ऊर्जा सांगत असते की हो, माझा विक्रांतवरती संशय आहे. इकडे तीर्थाला विक्रांतने फोन केला आहे आणि तो तिला धमकी देतोय की जे काही चाललंय ना, ते थांबवायचं सगळं, आणि आता तुझ्या घरातल्यांना एकेकाला कशी अद्दल घडवतोय ना ते बघ, असं म्हणत धमकी दिलेली असते. आणि त्याचवेळी इकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि मग मात्र इकडे तीर्था घाबरलेली असते. आणि त्याचवेळी तीर्था म्हणत असते की नाही, काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत मला विचार करावा लागणार आहे. नक्की काय चाललंय हे सगळं मला कळलं पाहिजे, हा विचार तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो. इथे ऊर्जाच्या जखमांवरती शौर्य मलम लावत आहे. तर अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.